नमस्कार मित्रांनो. गायींमध्ये हीट संपल्यानंतर आपल्याला ब्लीडिंग बघायला भेटते. खास करून जर ही पर्स असेल तर ही ब्लीडिंग नॉर्मल आहे की ॲबनॉर्मल आहे आणि यामुळे गायीच्या कन्सप्शनवरती काही इफेक्ट होतो का, निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह, याबाबत आज आपण समजून घेणार आहोत. तसं बघायला गेलो तर मित्रांनो, ही गोष्ट नॉर्मल पण आहे आणि ॲबनॉर्मल पण आहे. जर ॲबनॉर्मल आहे तर त्याचे कारण काय आहे आणि त्याची ट्रीटमेंट अप्रोच कशी घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या गायींमध्ये कन्सप्शन रेट वाढू शकेल, तर हे आपण बघणार आहोत. मित्रांनो, ही पर्समध्ये इस्ट्रस नंतर ब्लीडिंग होणे हे नॉर्मल आहे आणि याला आपण या कंडिशनला मेट इस्ट्रस असे म्हणतो. याच्या पाठीमागचे कारण असे आहे, जर आपण इस्ट्रस सायकल बघितली तर गाय जेव्हा इस्ट्रसमध्ये असते त्या फेजमध्ये इस्ट्रोजन लेवल खूप हाय असते आणि इस्ट्रोजनमुळे जनरली गायींमध्ये आपल्याला हीट साईन बघायला भेटतात. जेव्हा फॉलिकल डॉमिनंट असते तेव्हा ते इस्ट्रोजनचे सिक्रेशन करत असते आणि इस्ट्रोजन सिक्रेशनमुळे जी इंडोमेट्रियम आहे, म्हणजे जे युट्रसचे वेसल्स आहे, यांमध्ये खूप ब्लड सप्लाय होते जेव्हा इस्ट्रोजन लेवल हाय असते. आणि जेव्हा एलेस सर्ज येते आणि मग फॉलिकल रप्चर होते आणि मग ओव्ह्युलेशन होते. ओव्ह्युलेशन झाल्यानंतर मित्रांनो इमिजिएटली इस्ट्रोजन सिक्रेशन कमी होते आणि जनरली सीएल बनते आणि सीएल प्रोजेस्टेरॉनला सिक्रेशन करण्याचे काम चालू करते. आणि एकदा जर प्रोजेस्टेरॉन सफिशियंट अमाऊंटमध्ये आले तर ते जे इंडोमेट्रियम इन्फ्लमेशन आहे, जे पण काही डॅमेज आहे, त्याला रिपेअर करते. तर ही नॉर्मल प्रोसेस झाली. जर इस्ट्रोजन येणार, त्यानंतर प्रोजेस्टेरॉन येणार आणि प्रोजेस्टेरॉनमुळे जे इंडोमेट्रियम वेसल्स आहे या रिपेअर होणार आणि मग आपल्याला इथे ब्लीडिंग बघायला नाही भेटणार. प्रोजेस्टेरॉन मित्रांनो जे फर्टिलाइज ओव्हम आहे त्याला मेंटेन करण्याचे काम करते, म्हणजेच प्रेग्नन्सीला मेंटेन करण्याचे काम करते. तर मित्रांनो, ही आहे नॉर्मल प्रोसेस, पण नेहमी ही प्रोसेस नॉर्मल नाही राहत. जर कोणत्याही कारणामुळे प्रोजेस्टेरॉनची लेवल कमी असेल किंवा इस्ट्रोजन हॉर्मोनची लेवल हाय असेल लाँग टाईमसाठी, तर यामध्ये जी ब्लीडिंग होईल ती पॅथॉलॉजिकल असेल किंवा हॉर्मोन मिसबॅलन्समुळे होईल. येथे आपल्याला कन्सप्शन नाही भेटणार. पण जी नॉर्मल ब्लीडिंग असते, जिला आपण मेट इस्ट्रस म्हणतो, जी 1 ते 2 दिवसासाठी होते, यांनी कन्सप्शनवरती जास्त फरक नाही पडत. जर मित्रांनो तुमची एखादी गाय ब्लीडिंग करत आहे तर अशा गायीला AI करायची नाही, कारण ओव्ह्युलेशन ऑलरेडी झालेले असते आणि AI करून काही फायदा होणार नाही. ब्लीडिंग तेव्हाच होते मित्रांनो जेव्हा गायींमध्ये ओव्ह्युलेशन झालेले असते. तर अशा गायींना आपण नेक्स्ट हीटमध्ये AI करायची आहे. पण जर तुमच्या गायीला AI करून 1 ते 2 दिवसपेक्षा जास्त ब्लीडिंग होत असेल किंवा ब्लीडिंग जास्त प्रमाणात होत असेल तर डेफिनेटली इथे प्रॉब्लेम आहे. एक तर हॉर्मोन मिसबॅलन्स असेल किंवा युट्रसमध्ये काही प्रॉब्लेम असेल. जर हॉर्मोन बद्दल बोलायचं म्हटलं तर जो ब्लीडिंग करणारा हॉर्मोन आहे तो म्हणजे इस्ट्रोजन. इस्ट्रोजनची लेवल कंटिन्यू हाय असेल. नॉर्मली काय होते मित्रांनो, जसे ही ओव्ह्युलेशन होते त्याचवेळी इस्ट्रोजन डाऊन होते आणि प्रोजेस्टेरॉन येते. प्रोजेस्टेरॉन जी इंडोमेट्रियमची लायनिंग आहे त्याला रिपेअर करणार आणि प्रेग्नन्सीला मेंटेन करणार. पण कोणत्याही कारणामुळे इस्ट्रोजन डाऊन नाही झाले तर मित्रांनो अशी कोणची कंडिशन आहे की ज्यामध्ये इस्ट्रोजन डाऊन होत नाही, तर ती म्हणजे डिलीड ओव्ह्युलेशन. म्हणजे जी डॉमिनंट फॉलिकल आहे, परफेक्ट साईज नंतर एलेस सर्ज जर आले तर ती फॉलिकल रप्चर होते आणि मग ओव्ह्युलेशन होते. पण जर एलेस सर्ज प्रॉपर येतच नाही तेव्हा फॉलिकल रप्चर होणार नाही आणि ओव्ह्युलेशन हे त्यामुळे होणार नाही. जोपर्यंत फॉलिकल रप्चर होत नाही तोपर्यंत ती इस्ट्रोजनला प्रोड्यूस करत राहणार. म्हणजे काय तर मित्रांनो, डिलीड ओव्ह्युलेशन जिथे होणार तिथे इस्ट्रोजन लाँग टाईमसाठी मेंटेन राहू शकतो आणि अशा केसमध्ये सिव्हिअर ब्लीडिंग होऊ शकते. पण अशा केसमध्ये हीट पिरियड मित्रांनो हा प्रोलॉंग होतो. जनरली हीट पिरियड हा मित्रांनो 12 ते 24 तासासाठी असतो. पण एखादी गाय कंटिन्यू हीटमध्ये आहे, सोबत ब्लीडिंग पण करत आहे, तर समजून जायचे एलेस सर्ज प्रॉपर येत नाही
आणि डिलेड ओव्ह्युलेशनची ही केस आहे. दुसरी सिम्युलर सिच्युएशन म्हणजे मित्रांनो, जर फॉलिक्युलर सिस्ट बनली असेल. फॉलिक्युलर सिस्ट म्हणजे मित्रांनो, जे फॉलिकल आहे ती ओव्हुलेट करतच नाही. जर फॉलिक्युलर सिस्ट असेल तर गाय निम्फोमेनियामध्ये असते. निम्फोमेनिया म्हणजे मित्रांनो, गाय आपली वारंवार हिटमध्ये येत असते. नॉर्मली गाय 18 ते 21 दिवसांमध्ये हिटमध्ये येत असते. आणि जर फॉलिक्युलर सिस्ट असेल तर गाय 7व्या दिवशी पण हिटमध्ये येऊ शकते किंवा 10व्या दिवशी पण हिटमध्ये येऊ शकते. अशा प्रकारची कंडिशन असेल तर फॉलिक्युलर सिस्ट त्या गायीमध्ये सस्पेक्ट करावी लागेल. तर दोन्ही कंडिशन, जर सिस्ट असेल किंवा डिलेड ओव्ह्युलेशन असेल ज्यामध्ये LH सर्ज प्रॉपर येत नाही, तर अशा कंडिशनला ट्रीट करायचे असेल तर मित्रांनो, आपल्याला जो GPG प्रोटोकॉल आहे तो यूज केला पाहिजे. GPG प्रोटोकॉल काय आहे तर पहिल्या दिवशी आपल्याला जे JNRHचे इंजेक्शन आहे ते द्यायचे आहे. जे JNRHचे इंजेक्शन आहे मित्रांनो, ते LH सर्जला इन्क्रीज करील. तर पहिल्या दिवशी JNRHचे इंजेक्शन द्यायचे आणि 7व्या दिवशी आपल्याला जे PGF2 अल्फाचे इंजेक्शन आहे, जसे वेटमेट आहे, हे इंजेक्शन द्यायचे आहे. आणि पुन्हा 9व्या दिवशी मित्रांनो आपल्याला पुन्हा JNRHचे इंजेक्शन द्यायचे आहे. यानंतर मित्रांनो 12 ते 16 तासांनी गायीला इन्सेमिनेशन करायचे आहे. जर गाय ब्लिडिंग करत आहे, लॉंग हिटमध्ये राहत आहे, हे दोन्ही पण प्रॉब्लेम या प्रोटोकॉलमध्ये मॅनेज होऊन जातील. जी दुसरी कंडिशन आहे इंडोमेट्रियल रिपेअर, हिला बरोबर करण्यासाठी आणि मेंटेन करण्यासाठी ज्या हॉर्मोनची नीड असते तो म्हणजे प्रोजेस्टेरॉन. तर प्रोजेस्टेरॉन कुठून येणार तर कॉर्पस ल्युटियममधून म्हणजे सेलमधून येणार. जर कॉर्पस ल्युटियममधून प्रोजेस्टेरॉन पाहिजे तितक्या प्रमाणात येत नसेल किंवा पाहिजे तितक्या प्रमाणात प्रोड्यूस होत नसेल, तर अशा कंडिशनमध्ये पण मित्रांनो आपल्याला गायीमध्ये प्रोलॉंग ब्लिडिंग बघायला भेटते. तसेच कन्सेप्शन पण अशा कंडिशनमध्ये होत नाही, कारण प्रोजेस्टेरॉन लेवल कमी असेल किंवा सफिशियंट अमाऊंटमध्ये सेल प्रोजेस्टेरॉन बनवत नसेल, तर अशा कंडिशनमध्ये अर्ली एम्ब्रियोनिक लॉस मित्रांनो होत असतो. म्हणजे काय तर आपल्या गायींमध्ये फर्टिलायझेशन पण होते, ओव्ह्युलेशन पण होते, पण मित्रांनो जो एम्ब्रियो असतो तो सर्वाईव्ह करत नाही लो प्रोजेस्टेरॉनमुळे. तर यामुळे आपली गाय रिपीट ब्रीडिंगमध्ये जाते. तिसरी जी कंडिशन आहे ती म्हणजे ल्युटियल सिस्ट. जर ल्युटियल सिस्ट गायींमध्ये डेव्हलप झाली तर गाय एनिस्ट्रसमध्ये जाते आणि प्रेग्नेंट पण होत नाही. तर ही ल्युटियल सिस्ट तोडण्यासाठी मित्रांनो जे PGF2 अल्फाचे इंजेक्शन आहे ते आपल्याला गायला द्यायचे आहे. तर मित्रांनो या 3 कंडिशन आहे ज्यामध्ये प्रोलॉंग इस्ट्रस प्लस मेट इस्ट्रस आपल्याला बघायला भेटते गायींमध्ये. याच्यानंतर मित्रांनो अजून 2 असे कारणे आहेत ज्यामुळे आपल्याला गायींमध्ये ब्लिडिंग बघायला भेटते. एक म्हणजे मित्रांनो जे युट्रससोबत रिलेटेड आहे, दुसरं म्हणजे मित्रांनो आयोडीनची डेफिशियन्सी. तर युट्रसमध्ये इंडोमेट्रिटिस किंवा रिटेन्शन प्लेसेंटाची कंडिशन झाली असेल तर अशा टायमिंगला पण मित्रांनो ब्लिडिंग आपल्याला गायींमध्ये इस्ट्रस नंतर बघायला भेटते. तर इंडोमेट्रायटिस असेल तर ब्लिडिंग मधून स्मेल पण येते, गायला टेम्परेचर पण असते आणि मित्रांनो गाय एनरोक्झीमध्ये पण जाते. तर हे इंडिकेट करते मित्रांनो की युट्रस जो प्रॉब्लेम आहे तो युट्रससोबत रिलेटेड आहे आणि मग मित्रांनो आपल्याला याची ट्रीटमेंट पण करावी लागते. ट्रीटमेंटमध्ये आपण सेफ्टी ऑफर डायरेक्ट आयु पण करू शकतो किंवा जी इंडोमेट्रिससाठी बेस्ट अँटीबायोटिक आयु ट्यूब आहे मेट्रिसेप, तिचा पण यूज करू शकतो. पण मग युट्रसमध्ये जी डेब्रिज आहे त्याला स्पेल आउट करण्यासाठी जे PGF2 अल्फाचे इंजेक्शन आहे ते पण यासोबत यूज केले पाहिजेत. जर तुम्ही PGF2 अल्फा यूज केले विथ अँटीबायोटिक थेरपीज तर युट्रसमध्ये जे पण डेब्रिज आहे ते स्पेल आउट होऊन जाते आणि युट्रस हळूहळू नॉर्मल होऊ लागते. यानंतर मित्रांनो जे PGचे इंजेक्शन आहे ते 7व्या दिवशी पुन्हा एकदा रिपीट करायचे आहे. तर मित्रांनो जी आयोडीन डेफिशियन्सीमुळे जी आपल्याला ब्लिडिंग बघायला भेटते तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला एक असे मिनरल मिक्सचर यूज करायचे आहे ज्यामध्ये भरपूर मात्रामध्ये आयोडीन हा घटक असेल किंवा ज्या ट्रेस मिनरल्सच्या बोल्स आहेत मित्रांनो ते आपण मिनरल मिक्सचरसोबत यूज करू शकतो. तर मित्रांनो आता तुम्हाला बऱ्याच गोष्टी समजल्या असतील. आपली गाय ब्लिडिंग का करते, त्याच्या पाठीमागचे कारण काय आहे आणि त्याची ट्रीटमेंट कशी करायची आहे.
तर मित्रांनो, तुम्हाला जर या व्हिडिओत काही कन्फ्युजन असेल, काही गोष्टी समजल्या नसतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा, मी तुम्हाला त्याचा नक्की रिप्लाय करेल.